नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून गरिबांना धाक दाखवून जमीन हडप केल्या जात आहेत. यामध्ये शासकीय अधिकारीही गुंतल्याचा आरोप आमदार संजय कैकर यांनी गुजरातच्या धर्तीवरती जमीन संरक्षणाचा कायदा आणण्याची मागणी अधिवेशनात केली आहे. पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव क्रमांक 293 वर चर्चा करताना आमदार संजय कैकर यांनी ठाणे शहरामध्ये होत असलेली अनधिकृत बांधकामे, जमीन बळकावणे, शासनाचा महसूल बुडवणे, फसवणूक करणे इत्यादी मुद्दे मांडत गुजरातच्या धर्तीवरती जमीन संरक्षणाचा कठोर कायदा आणण्याची मागणी केली आहे. येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून यामध्ये शासकीय अधिकारी सुद्धा गुंतल्याचा आरोप त्यांनी केलाय. शासकीय भूखंडावरती अनधिकृत बांधकामे होत असून सहाय्यक आयुक्त सुद्धा त्याला पाठीशी घालत असल्याचं चित्र दिसत आहे. या अधिकाऱ्यांवरतीच धाक निर्माण करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. म्हाडा प्राधिकरणाला हस्तांतरित कराव्या लागणाऱ्या 31 सदनिका दर्शन सागर डेव्हलपरने विकून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून कारवाई मात्र शून्य आहे. या प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश देण्याची मागणी आमदार संजय कैकर यांनी केलेली आहे. ठाण्यामध्ये एका विकासकाने कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय शासकीय भूखंडावरती एसआरए प्रकल्प सुरू केला असून 32 माळ्यांची इमारत उभारत आहे. यासाठी त्याने बेकायदेशीरपणे 10,040 ब्रास मातीचे उत्खनन केले असून शासनाचा 10 कोटींचा महसूल बुडवला आहे. तहसीलदारांनी त्याला नोटीसही बजावली असून हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. महसूल मंत्र्यांनी तात्काळ आदेश देऊन हा महसूल वसूल करावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे. अध्यक्ष महोदय, ठीक आहे. या 293च्या प्रस्तावावर काही मुद्दे मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये लँड ग्रॅबिंगच्या संबंधामध्ये देखील उल्लेख आलेला आहे. जमीन हडप करणं, दडपशाही करणं. तर या निमित्ताने मी शासनाला सूचना करेन, विनंती करेन की गुजरातच्या धर्तीवर गुजरातने जसं गुजरात लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट 2020 साली आणला, 2022 साली त्यांनी तो अमेंड केला आणि अशा प्रकारचा कायदा आणण्याची आपल्या राज्यामध्ये देखील आपल्या या सगळ्या भागामध्ये गरज आहे. अध्यक्ष महोदय, कारण की अनेक प्रकारे लँड ग्रॅबिंग चालू आहे, जो निराधार आहे, जो दुर्बल आहे, परंतु त्याची जमीन आहे त्याला धाक दपटशा दाखवून अशा प्रकारचं जमीन बळकावण्याचं काम जे आहे ते चालू आहे. आणि विशेष करून मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये प्रत्येक स्क्वेअर फूटच्या मागे म्हणजे जमिनीच्या भोवतीच सगळी गुन्हेगारी आहे की काय, आणि जमिनीच्या भोवती निरनिराळ्या पद्धतीची युद्ध चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा मी याच्यामध्ये सुचवीन की लँड ग्रॅबिंगच्या संबंधामधला प्रोहिबिशन करणारा जर कायदा या ठिकाणी आणता आला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. लँड ग्रॅबिंग मीन्स एव्हरी ॲक्टिव्हिटी ऑफ लँड ग्रॅबर टू ऑक्युपाय ऑर अटेम्प्ट टू ऑक्युपाय विथ ऑर विदाउट द यूज ऑफ फोर्स, थ्रेट, इंटिमिडेशन अँड डिसीट अँड लँड whether belonging government, public sector undertaking, local authority, religious or charitable institution or any other private person over which they have no ownership, title or physical possession without any lawful entitlement and with a view of illegally taking possession of such land, of creating illegal tenancies. अशा प्रकारचं ज्या ठिकाणी चालतं तर त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे अशा प्रकारचा जर लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट जर आपण या ठिकाणी आणला तर त्याचा उपयोग येईल. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये येऊरच्या संबंधामध्ये देखील उल्लेख झालेला आहे. येऊरमध्ये देखील अशा काही टोळ्या आहेत की त्या जमीन हडप करण्याचाच धंदा करतात आणि त्याच्यामध्ये शासकीय देखील काही अधिकारी त्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि ते धाक दपटशा दाखवून कुठल्याही प्रकारची कुठलीही तक्रार न घेता त्या ठिकाणी जमिनी हडप करण्याचं काम जे आहे ते करतायत आणि मग ते मोठ्या किमतीने विकणं असेल किंवा बाकीचं असेल. आणि त्यामुळे अशा प्रकारचा ॲक्टच्या माध्यमातून निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अनधिकृत संबंधातला शासकीय भूखंडावरचा अनधिकृत बांधकामाचा देखील या प्रस्तावामध्ये अध्यक्ष महोदय उल्लेख आहे. आणि अनधिकृत बांधकामाचं तर वेळोवेळी लोकप्रतिनिधी आमच्या सकट सगळे अनेक वेळेला निदर्शनास आणून देखील
त्याच्यावर कारवाई होत नाही. आव्हाडसाहेब तर नेहमीच नाही तुम्ही तुमच्या प्रस्तावामध्ये नेहमीच घेता. अनधिकृत बांधकामाच्या संबंधामध्ये देखील अध्यक्ष महोदय, जो अनधिकृत बांधकाम करेल, आता तर सहाय्यक आयुक्त आणि यांचं काही कामच उरलेलं नाही, ते काही करू शकत नाहीत, तर त्याच्यावर देखील असा काही आपल्याला धाक बसवण्याकरता त्याला देखील MPID असेल, अजून काही कडक उपाययोजना असेल ती करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे सगळं आधुनिक आधुनिक आपल्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी बघून देखील ते करत नाहीत. तर या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांच्यावर कायद्याने कारवाई करा. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण यांनी 24 तास आधी जोरदार तयारी करून कुठेही वित्तहानी तथा जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेत संपूर्ण मुंब्रा कौसा फिरून जनतेला आधार दिला आहे. दिवसभर ठाण्यासह मुंब्रा कौसा भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराच्या विविध भागात नाले तुंबून पाणी रस्त्यावर आले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते शानू पठाण आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. मॅनहोल उघडून तसेच नाल्यातील कचरा बाजूला करून शानू पठाण यांनी पाण्याला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने झालाय. दरम्यान संपूर्ण शहरात फिरून मुलांना घराबाहेर पाठवू नका, पावसाचा जोर वाढणार असल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने घरातच राहा, गरज असल्यास आम्हाला फोनद्वारे संपर्क करा, सर्व मदत पोहोचवली जाईल, असं यावेळी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण यांनी प्रत्येक भागात फिरून नागरिकांना आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे कळव्यातील खारेगाव नाक्याजवळ भले मोठे झाड कोसळून 2 दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना 4 जुलै रोजी सकाळी 9:15च्या सुमारास घडली. या जखमींवरती कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी 9:15च्या सुमारास दिवा येथे राहणारा विजय पिल्ली व कळवा पूर्व येथे राहणारा राजकुमार यादव हे 2 मित्र आपल्या दुचाकीवरून मुंबई पुणे रस्त्यावरून ठाणे येथे कामावर जात असताना सकाळी 9:15च्या सुमारास जोराचा मुसळधार पाऊस सुरू होता. याच वेळी ते खारेगाव नाका पोलीस चौकीजवळ येत असताना रस्त्याच्या कडेला असलेला भला मोठा जुना झाड अचानक कोसळले. त्यात त्यांची दुचाकी अडकली. अंगावर झाड पडल्याने ते जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केलं. या घटनेमध्ये राजकुमार यादव हे किरकोळ जखमी झाले असून दुचाकी चालक विजय पिल्ली यांच्या पायाच्या गुडघ्यापासून दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या अपघातात कळवा येथे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत हे झाड कापून बाजूला केलं.
यावेळी थोडा वेळ कळवा मुंब्रा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. याप्रसंगी समाजसेवक राकेश पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करत योग्य त्या सूचना दिल्या आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज सकाळी पहाटेच ही घटना घडलेली आहे. आपला खारेगाव नाका येथे पिंपळाचं झाड पडलं होतं. मला काही साहित्यिक नागरिकांचा फोन आल्यानंतर मी इथे येऊन बघितलं तर 2 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे इथे आणि त्या बाईकवर एकाच्या दोघांना लागलेलं आहे आणि त्या 2 जखमींना आम्ही स्वतः शिवाजी हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या गाडीमध्ये नेलेलं आहे. पूर्णपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा चालू आहे. कारण यापूर्वी नियमितपणे वृक्षाची छाटणी होत असे मे महिन्यात, परंतु यावर्षी वृक्ष छाटणी झालेली नाही असं दिसतंय. आणि प्रत्येक ठिकाणी झाडे कोसळण्याचं कारण तेच आहे, कारण ही झाडं एक विदेशी आहेत, परदेशी, त्याच्यामुळे ती झाडं कोसळत आहेत आणि व्यवस्थित छाटणी करत नाहीत. कारण हे फक्त खालच्या भागाची छाटणी करतात आणि वरचा भाग तसाच सोडून देतात आणि त्यामुळे हे झाडं कोसळण्याचं प्रमाण वाढले. शनिवारी ठाणे शहरात पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते. परिणामी लांबवरून आलेल्या प्रवाशांची कुचंबना दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वंदना सिनेमा येथे पाण्यात उतरून त्यांनी लोकांना मदत करण्याचं धोरण अंगीकारलं होतं. काही रिक्षा तैनात करून त्यांनी प्रवाशांना इच्छास्थळी सोडले. रिक्षा उपलब्ध नसताना स्वतःच्या वाहनाने त्यांनी प्रवाशांना त्यांच्या घरी नेऊन सोडले. आज सकाळपासूनच पावसाने जोरदार अशी बॅटिंग सुरू केली आहे. पावसाने शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी जमा झाले असल्याचे समजल्यानंतर मनोज प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील विविध भागांमध्ये दुचाकीवरून पाहणी केली. वंदना सिनेमा येथे लांब पल्ल्याच्या एसटी बस येत असतात, मात्र या ठिकाणी गुडघावर पाणी साचल्याने प्रवास करून आलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. ही बाब ध्यानात येताच प्रधान यांनी तात्काळ काही रिक्षा तैनात केल्यात. तसेच आपले स्वतःचे वाहन बोलवून त्याद्वारे नागरिकांना इच्छित स्थळी सोडण्यात आले. दरम्यान याचवेळी त्यांनी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचे वाभाडे काढलेत. एका ट्यूबवर बसून तुंबलेल्या पाण्यात गाड्या नको होड्या चालवा असा संदेश दिलाय. ते म्हणाले, गेल्या 30 वर्षापासून वंदना सिनेमा परिसरामध्ये पाणी साचत आहे. त्यावर कोणत्याही उपाययोजना सत्ताधारी आणि प्रशासनाला करता आलेल्या नाहीत. आम्ही 6 जूनपासून नालेसफाईवरून ओरडत आहोत, मात्र सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नव्हते. म्हणूनच ठाणे शहर जलमय होत आहे. आता नागरिकांनीच लक्ष देऊन आपण कोणाला निवडून देतोय याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे सांगितले. यावेळी मकसूद खान, विश्वास चव्हाण, प्रवीण कडलक, संदेश गमरे कार्यकर्ते उपस्थित होते. असं आहे की गेले 40 वर्ष मी बघतोय की या ठिकाणी पाणी भरतच. महानगरपालिका गेले कित्येक दिवस सांगते की 10 कोटी रुपये आम्ही दिलेत आणि सगळे नाल्याची सफाई झाली. मी 1 जून पासून सांगतोय की नाले सफाई झाली नाहीये, फिरा, रस्त्यावर उतरा, नाले बघा, कोणी आलं नाही. आता महापौर महोदया 3-4 दिवसापूर्वी नाले सफाईला उतरलेले आहेत. आज पहिल्याच पावसाची हालत बघताय ते तुमच्या सगळ्यांसमोर आहे. आम्ही मुद्दामून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आलो तर काय एसटी स्टँडवर म्हातारे उतरतायत, सिनियर सिटीजन्स उतरतायत, स्टुडंट्स उतरतायत आणि घरी जायची त्यांची सोय नाही. म्हणून कुठेतरी रिक्षा थांबायच्या, त्यांना बसवून द्यायचं, ते सुखरूप घरी पोचतील ही सोय आम्ही करायचा प्रयत्न करतोय. तसंच या रस्त्यावर खड्डे आहेत, इथे उभा राहिल्यावर आम्हाला कळतंय की खड्डे कुठे आहेत. तर जे 2 व्हीलरवर जात आहेत त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी खड्डा आहे, बाजूनी जा. अशा प्रकारची मदत करायचा प्रयत्न आम्ही करतो. ठाण्यातील इलेक्ट्रिक कारवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण नाशिक हायवेजवळ माजीवाडा येथे एक नवीन फास्ट EV कार चार्जिंग स्टेशन सुरू झालं आहे. ठाण्यातील लॅब इंडिया इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीने आता हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी देशव्यापी फास्ट चार्जिंग नेटवर्क उभारण्याची घोषणा केली असून या माध्यमातून आपल्या पारंपरिक व्यवसायाबाहेर प्रथमच मोठ्या प्रमाणावरती विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लॅब इंडिया इन्स्ट्रुमेंट्सने ठाण्यातील EV चार्जिंग सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी सस्टेनर सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. EV कार चार्जिंग उद्घाटनाला फॉर्म्युला 4 कार रेसर आणि अशोका पुरस्कार विजेत्या मनीषा केळकर उपस्थित होत्या. इलेक्ट्रिक कार ही आता काळाची गरज आहे आणि कंपन्यांनी देखील त्यांच्या CSR फंडातून EV चार्जिंग स्टेशन सर्वत्र उभारण्याची गरज आहे. जेवढं चार्जिंग स्टेशन वाढतील तेवढा या कारचा खप वाढेल, जेणेकरून प्रदूषण देखील कमी होणार आहे, असं मनीषा केळकर यांनी सांगितले. कंपनीचे अध्यक्ष श्रीराम भालेराव यावेळी म्हणाले, सध्या संपूर्ण जगाची वाटचाल स्वच्छ आणि हरित ऊर्जेकडे सुरू असताना आमच्या तांत्रिक कौशल्याच्या बळावरती भारतभर जागतिक दर्जाचे आणि विश्वासार्ह EV चार्जिंग नेटवर्क उभारण्याचा आमचा संकल्प आहे. लॅब इन्फ्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रोहन भालेराव यांनी सांगितलं की इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या धोरणांमुळे देशात मोबिलिटीला मोठी चालना मिळत आहे. आम्ही भारतीय ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि अखंड चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत. ठाण्यात सुरू करण्यात आलेले हे फास्ट चार्जिंग स्टेशन म्हणजेच कंपनीच्या देशव्यापी विस्तार योजनेतील पहिलं पाऊल आहे. आगामी काळात देशातील प्रमुख महानगरे, व्यावसायिक केंद्र आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरती उच्च क्षमतेचे फास्ट चार्जर्स उभारण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीतर्फे ठाण्यात पहिल्यांदा नाशिक हायवेजवळ माजीवाडा लोढा संकुलनाजवळ हे चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आलं असून 24 तास हे सुरू राहणार आहे. ज्यांना कार चार्जिंग करायचे आहे त्यांनी या ॲपचा वापर करून येथे पैसे भरून चार्जिंग त्यांना करता येणार आहे. इतर चार्जिंग स्टेशनपेक्षा इथलं चार्जिंग फास्ट गतीने होणार आहे, असा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. नमस्कार, मी मनीषा केळकर. मी इथे आले आहे आज लॅब इंडिया ऊर्जा याच्या इलेक्ट्रिक पॉडच्या उद्घाटनासाठी. तुम्हाला माहिती आहे की मी एक रेसर आहे, फॉर्म्युला 4 इंटरनॅशनली भारताला रिप्रेझेंट करते. तर कार्स इज माय पॅशन लिटरली, आणि गाडीसाठी जे काही लागेल त्यासाठी सपोर्टला मी उभी असते. वेल, इलेक्ट्रिक पॉड्स याबद्दल काय म्हणायचं, मी तर म्हणेन की हर एक कॉर्पोरेटला एक CSR इनिशिएटिव्ह दिला पाहिजे की सगळ्यांनी इलेक्ट्रिक पॉड्स लावा लिटरली. सो बिकॉज इट्स नॉट जस्ट तुमच्या कंट्रीसाठी, एक फुल वर्ल्डसाठी आपण हे काम करतोय. वी आर लुकिंग फॉरवर्ड टुवर्ड्स अ क्लीनर ग्रीनर मुंबई. आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री तर इव्हॉल्व होतेच आहे. सो सस्टेनेबिलिटी इज वॉट वी नीड अँड दिस इज वॉट इट गिव्ह. आता मला हवं आहे खरं म्हणजे एक इलेक्ट्रिक गाडी. मी घेत का नाही आहे, कारण का भीती वाटते की इलेक्ट्रिक पॉड्स तेवढे आहेत की नाही चार्जिंग स्टेशन्स. सो जेव्हा सगळ्यांना कॉन्फिडन्स येईल ना की हे इलेक्ट्रिक पॉड्स आहेत आपल्याकडे, देन पीपल विल कम अँड बाय इलेक्ट्रिक कार्स. लॅब इंडिया ऊर्जाला माझा फुल सपोर्ट. बेस्ट ऑफ लक. तर आजपासून लॅब इंडिया इन्स्ट्रुमेंट्स आणि ऊर्जा आम्ही नवीन EV चार्जिंग स्टेशनचं नेटवर्क चालू करतो. पहिले ठाण्यामध्ये चालू करतो आहे. समस्त ठाणेकरांनी याचा उपयोग करून गाडी मॅक्झिमम चार्जिंगला आणून इथून पुढचा प्रवास आणि वाटचाल करावा. हे अत्यंत सोपं आहे मशीन. ह्याचा ॲप आहे, तर तुम्ही ॲपवर फक्त येऊन डाउनलोड करून इथे फक्त मशीन गन लावली तुमच्या गाडीला, तर ती पटकन अर्ध्या ते 1 तासात चार्ज होऊ शकते. आणि मग हे इकडनं बंद करून मग तुम्ही गन परत लावून मग तुम्ही तुमचा प्रवास चालू करू शकता. असं अत्यंत सोपं वापरायला हे मशीन आहे. त्याच्यामध्ये आम्ही इथे एक हेल्पलाईन पण नंबर आहे, तर त्या हेल्पलाईनचा नंबरवर तुम्ही कधी फोन करून, ते 24 आवर्स अवेलेबल असतात. तर काही अडचण आली तर त्या हेल्पलाईनवर तुम्ही फोन करून त्यांना विचारून ते तुम्हाला मदत करून अत्यंत पटकन तुमची गाडी चार्ज होऊ शकते. धन्यवाद. नागरिकांना फायदा म्हणजे इकडनं आता समजा नाशिकचा प्रवास करायचा असेल किंवा इकडनं पुण्याच्या तर्फे प्रवास करायचा असेल तर हे नागरिकांना इथे पटकन थांबून, कारण हे सेंटर ऑफ ठाणे आहे, तर इथे आसपास राहणारी लोक किंवा नाशिकवरून समजा लोक येणार असतील टुवर्ड्स पुणे, तर ते पटकन येऊन अर्ध्या तासात गाडी चार्ज करून त्यांचा पुढचा प्रवास करू शकतात. तर असाचा नागरिकांना त्याचा उपयोग होईल. धन्यवाद. धन्यवाद सगळेजण आला तुम्ही, प्रेसचे लोक. धन्यवाद जे लोक इथे आले आहेत. धन्यवाद ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतली. यापुढे ही इज वन ऑफ द प्रमोटर अँड इनिशिएटिव्ह फॉर लॅब इंडिया. त्यांचेही धन्यवाद. आय थिंक ही इनिशिएटिव्ह खूप छान आहे. त्याचं नाव ऊर्जा आहे. लॅब इंडिया इटसेल्फ इज ऊर्जा, म्हणजे एनर्जी, आणि त्याला जोडून ऊर्जा पण आलेली आहे. त्यामुळे वी आर शुअर दॅट विल बी सक्सेसफुल. धन्यवाद. चार्जिंग स्टेशन ठाण्यातली पहिली 120 किलोवॉटची सुपरफास्ट चार्जर आहे. ही कोणतीही गाडी अर्ध्या ते पाऊण तासात चार्ज करू शकते.
ही इम्पॉर्टंट जागेवरती आहेत. समृद्धी सुपर मार्ट ते स्टार्टिंग पॉईंटला आहे आणि एक सेफ जागा आहे आणि कोणी इथं चार्ज करायला गाडी लावतात तर त्यांना 2 मिनिटांनी किंवा सेम बिल्डिंगमध्ये मॅकडोनल्ड्स आणि बाकी सुविधा पण आहेत. तर सेफ टॉयलेट, एक चांगल्या जेवायची सुविधा आणि एक फुल फास्ट चार्जिंगची सुविधा. ही ठाण्यातली पहिली सुपरफास्ट चार्जर आहे. गाडीला चार्जला लावायची प्रोसिजर खूप सिंपल आहे. गाडी पार्क करायची, हँडब्रेक लावायची, गाडी बंद करायची. आमची ॲप आहे, ॲप डाउनलोड करावा लागेल. ॲप डाउनलोड झाल्यानंतर रेग्युलर प्रोसेस केल्यानंतर तुम्ही ॲपमधून चार्जिंग स्टार्ट करू शकता. करायची प्रोसेस खूप सिंपल आहे. आमच्याकडे इथे QR कोड दिलेला आहे. QR कोडमध्ये तुम्हाला ॲप डाउनलोड करायची लिंक भेटेल. लिंक डाउनलोड केल्यानंतर ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट प्रोसेस आहे. वॉलेटमध्ये पैसे टाकावं लागतं. वॉलेटमध्ये पैसे ॲड झाल्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता तुम्हाला किती पैशांची चार्ज करायची आहे. त्याप्रमाणे तुम्ही एकदा गाडीला चार्जर लावली तुम्ही डिसाईड करू शकता तुम्हाला अर्धा तास चार्ज करायची आहे की 25 रुपयाची चार्ज करायची आहे, 500 रुपयाची चार्ज करायची आहे. त्याप्रमाणे चार्जिंग चालू होणार ऑटोमॅटिक आणि तुमचे पैसे संपल्यावर चार्जिंग ऑटोमॅटिक स्टॉप होणार आणि ड्रायव्हरला SMS जाणार की तुमची गाडी चार्ज झाली. मी डॉक्टर VT मेहता, एक ठाणेकर म्हणून आज हा पहिलं जे चार्जिंग स्टेशन आहे याच्या शुभारंभाला इथे हजर राहता आलं याचा मला खूपच आनंद आहे. माझी गाडी घेऊन फक्त 4च दिवस झालेले आहेत. त्यामुळे या गाडीचं पहिलं चार्जिंग या आजच्या या नवीन स्टेशनला होतं आहे याचाही आनंद आहे. हे चार्जिंग स्टेशन हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे याचा शहरातल्या सगळ्या लोकांना फायदा घेता येईल अशी मला खात्री आहे. आणि हे स्टेशन खूप फास्ट आहे कारण आत्ता मी गाडी चार्जिंगला लावलेले फक्त 5 मिनटं झाले आणि 5 मिनटामध्ये ही गाडी जवळजवळ 10% चार्ज झालेली आहे. तर याचा फायदा घ्यावा. ठाणेकर म्हणून मला खूप अभिमान आहे आणि इलेक्ट्रिक गाड्या ही आता काळाची गरज होणार आहे. तर खूप आनंद आहे आज. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.